आणि कारागृहात वाल्मिक कराडच्या निमतीला 7 हवालदार तैनात आहेत असा गंभीर आरोप आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे। याबद्दलचं ट्विट देखील त्यांनी केलंय। बीडमधील गँग स्वतःवर गुन्हा दाखल करून कोठडीत जात आहेत। बीड कारागृहात आरोपी आपोआप वाल्मिक कराडच्या जवळ पोहोचतात आणि मग रात्री मस्त मैफिल रंगत असते। एकंदरीतच तो कारागृहात आहे अशी भावना त्याच्या मनात निर्माण होऊ द्यायची नाही असा निर्णय शासन दरबारी झालेला दिसतोय असा देखील एक आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय। तेव्हा कारागृहात वाल्मिक कराड याच्या दिमतीला 7 पोलीस हवालदार असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे आणि या सगळ्याबाबतचं त्यांनी एक ट्विट देखील केलेलं आहे आणि या ट्विटमध्ये त्यांनी स्पष्टपणे जे काही आरोप आहेत नक्की काय घडतंय कारागृहात हे त्यांच्यापर्यंत जी माहिती पोहोचलेली आहे ती त्यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलेली आहे। बीडमधील गँग स्वतःवर गुन्हा दाखल करून सध्या कोठडीत जाते आणि कोठडीत गेल्यानंतर ते आपोआपच वाल्मिक कराडला सगळेजण भेटतात आणि त्या ठिकाणी त्यांची रात्री मस्त मैफिल रंगत असते आणि एकंदरीतच वाल्मिक कराड हा कारागृहात आहे अशी भावना त्याच्या मनात निर्माण होऊ द्यायची नाही असा निर्णय शासन दरबारी झालेला दिसतोय असा आरोपही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं वाल्मिक कराड हा अनेकांच्या निशावणार आहे आणि अशातच आता जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट करत हा नवीन आरोप केल्यानं आता नक्की घडतंय तरी काय, चाललंय तरी काय असा प्रश्न आता निर्माण होतोय। तेव्हा आरोपी आपोआपच स्वतःवर गुन्हा दाखल करतायत आणि वाल्मिक कराडच्या जवळ पोहोचतायत आणि वाल्मिक कराडच्या दिमतीला 7 पोलीस हवालदार हे कारागृहात तैनात असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे। तसं ट्विटच त्यांनी केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।